A1 जोडी गोरसई बी. या सामन्याची नाणेफेक जय हनुमान कामोठे संघाने जिंकली आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय आणि गोरसई बी संघाचे सलामीचे फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. संदेश केणे विथ सूरज केणे. क्रिकेट रसिकांची अलोट गर्दी सर्व स्टँड्स मध्ये पाहायला मिळत आहे. सर्वच्या सर्व 10 स्टँड्स पॅक झालेले आहेत. उपस्थित सर्व मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं आणि त्याचबरोबर खेळाडू वर्गाचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 या स्पर्धेमध्ये भव्य रजनी स्पर्धा, दिवस रात्र खेळू जाणारी स्पर्धा, परंतु या रजनीमध्ये आजच्या दिवसातील सुपर डुपर हिट मॅच तुमच्या समोर येते. एकीकडे असणार आहे A1 जोडी गोरसई ब आणि दुसरीकडे असणार आहे जय हनुमान कामोठे. या दोन टीमच्या दरम्यान, या दोन बलाढ्य टीमच्या दरम्यानची मॅच आणि या मॅच मध्ये एक घमासान आपल्याला इथे मात्र पाहायला मिळणार आहे. अजय सर, किती उत्सुकता आहे या मॅचची. तमाम प्रेक्षक आज मात्र या मॅचची वाट पाहत होते आणि संपूर्ण प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं हे मैदान मात्र या मॅचची खरी ओळख असणार आहे. आणि सामना सुरू होण्यापूर्वीच असं वाटतंय की क्रिकेट रसिकांची जी उत्सुकता आहे ती शिगेला पोहोचलेली आहे. सामना अजूनही सुरू व्हायचा आहे. अजय सर, आपण जर एकंदरीत पाहिलं तर ठाणे वर्सेस रायगड या मॅचसाठी जितकी प्रेक्षकांची उत्सुकता असते तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त उत्सुकता या मॅचसाठी असणार आहे. सो लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या आमच्या व्ह्यूअर्स सुद्धा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करणार आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर येऊन उभे थांबलेत. एकीकडे असणारे कामोठे तर दुसरीकडे गोरसई ब. या दोन टीमच्या दरम्यानचा हाय व्होल्टेज ड्रामा थोड्याच वेळात तुमच्या समोर. अपेक्षा तर हीच आहे की एक उत्कंठावर्धक सामना पाहायला मिळेल, जसा मागचा सामना रंगला होता टेंबवली आणि धानिव या दोन संघादरम्यान. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय होताना आपण पाहिला आहे आणि या मॅचमध्ये देखील त्याच अपेक्षा सर्व क्रिकेट रसिकांना असणार आहेत. तर सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल दैवत म्हात्रे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. जय हनुमान कामोठे संघ देखील अतिशय बलाढ्य संघ आहे आणि गोरसई ब संघाला त्यांनी देखील या अगोदर पराभूत केलेला आहे. मात्र आज काय होणार हे आत्ताच सांगता येणार नाही. अगदी बरोबर आहे. कोणताही स्टँड आज रिकामा नाहीये. स्टँडच्या खाली उभे राहणाऱ्या प्रेक्षकांची गर्दी सुद्धा कमी नाहीये आणि हीच प्रेक्षकांची ओळख या मॅचसाठी बनणारा. मॅच ऑनचा इशारा. लेट्स बिगिन, लेट्स प्ले. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती दैवत म्हात्रे. शॉर्टफील्ड बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी फिल्डर होता परंतु चेंडू पर्यंत पोहोचण्यास असमर्थ राहिला. पहिल्या बॉलवरती सुरुवात झाली. अजयजी, एकंदरीत जी उत्कंठा होती आता मात्र पूर्ण होण्यास जाते. पहिल्या बॉलवरती 1 रन. चांगली सुरुवात गोलंदाजाकडून. बॅक ऑफ लेन बॉल होता. बाउन्स चांगला प्राप्त केला होता. वेग देखील खूप चांगला पाहायला मिळाला आणि फटका काहीसा फसला होता. सनसनाटी खऱ्यात अर्थानं आपण पाहायला गेलो तर निर्माण झाली पहिल्याच बॉलवर. थोडी खळबळजनक सुरुवात म्हणता येईल, कारण हाफ चान्स होता कुठेतरी सूरजला बाद करता आलं असतं. मात्र फिल्डरचे प्रयत्न काहीशा प्रमाणात अपुरे पडले. पहिल्या चेंडूवर पहिली धाव आली आहे या सामन्याची. पुढचा बॉल फेस करेल डावखुरा फलंदाज संदेश केणे. टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा आवाज मात्र कानावरती घुमतोय. इथे पहा, पंच आमच्याकडे वळतायत. वाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन इथे मात्र पहिली या मॅचचे आपल्याला पाहायला मिळते. या सामन्याचे 2 मैदानी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेत जय पवार आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत विशाल पाटील. सामन्याची पहिली अवांतर धाव देखील आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालेली आहे. मॅच स्टार्ट करा. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त. पहिला गडी बाद. सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. 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 थँक्यू. स्क्रीनवरती पाहायला मिळेल काय यॉर्कर लाईनचा बॉल होता आणि अगदी पॅड आणि बॅटच्या मधून
सरळ स्टंप सिट करून जातोय. या यॉर्कर लाईनच्या बॉलला 100 पैकी 100 मार्क दिले जातील. काय अजय सर काय म्हणाल? निश्चितच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल दैवत मात्रेचं. बँग ऑन टार्गेट, अगदी 2 पायांच्या मधून बॉल निघून गेलाय. भन्नाट वेग देखील होता आणि फलंदाज संदेश केणीची फटक्याची निवड चुकली आहे त्या ठिकाणी. इट वॉज टू फुल टू स्वीप. यॉर्कर लेन बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे फलंदाज बीट झाला. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय संदेश केणीचा. खातं देखील त्याला उघडता आलं नाही. एवन जोडी गोरसई बी संघाला लागलेला हा पहिला झटका. धावसंख्या 1-2. सूरज आणि संदेशवरती पहिल्या विकेटसाठीची जबाबदारी देण्यात आली होती आणि इथे मात्र थोडासा असफल ठरला आहे संदेश केणे. या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. सूरज केणे अजूनही मैदानामध्ये आहे, परंतु येणारा बॅट्समन मात्र या मैदानाची अजूनही नीट ओळख करू शकलेला नाहीये. त्यामुळे येणाऱ्या बॅट्समनवरती फार दबाव असणार आहे मैदानामध्ये. नवीन बॅटर अक्षय भोईर, एक मजबूत बांध्याचा फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. बरेचदा ते त्याने सिद्ध देखील करून दाखवलेलं आहे. मात्र जसं तुम्ही सांगितलं की दबाव असणार आहे, कारण पहिला फलंदाज फार लवकर बाद झालाय. दैवतचं कुठेतरी कौतुक करावं लागेल. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी पुन्हा एकदा ऑन साईडला फक्त हलक्या हाताने दिशा दिली आहे. 1 रन तर कंप्लीट केली जाणार आहे. बॅटर अक्षय भोईर यावेळेस मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगली संकल्पना आहे आणि आजच्या रजनीतील सर्वात मोठी मॅच तुमच्या समोर येते. 2 बलाढ्य संघ, अगदी मित्र म्हणजे अ गटातील संघ आहेत आणि अ गटातील हे संघ मात्र आज या मैदानावरती अक्षरशः धुमाकूळ घालतील यात ते मात्र शंका नाही. पुढचा बॉल यावेळेस ऑन दी अप बॉल हवेत आहे, मात्र फिल्डर पासून दूर. डीप एक्स्ट्रा कव्हरला तिकडे प्रोटेक्शन आहे. ओ हो हेजिटेशन होतं. धावचीची संधी निर्माण झाली होती. विकेट किपर कडून झाली आहे चूक आणि बॉल ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेचा वेध घेतोय. पाहायचे पंचांचा काय निर्णय येतोय. बॉल मला असं वाटतंय की सीमारेषेच्या बाहेर तिकडे निघून गेलाय की काय. यस, चौकाराचा इशारा केलाय. मात्र एकूण धावा किती? तर एकूण धावा 5. ज्याच्या नावात जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावात जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही डीजे. आमच्या समालोचन कक्षाच्या समोर जे जे क्रीडा रसिक उभे आहेत किंवा आमच्या बाईकच्या समोर जे उभे आहेत त्यांना विनंती असेल आपण कृपया प्रेक्षक गॅलरीमध्ये थांबायचं आहे प्लीज. आमच्या बाउन्सरला येण्यास भाग पाडू नका. विनंती असेल, प्रेक्षक गॅलरीमध्ये खूप जागा आहे, आपण तिथे बसा प्लीज. 2 मिनिटांमध्ये पनवेलचे आमदार आदरणीय प्रशांत ठाकूर साहेबांचं इथे शुभागमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी आमच्या एवन जोडी इथे दाखल झालेली आहे. विनंती असेल सर्वांनी कृपया प्रेक्षक गॅलरीमध्ये स्थानापन्न व्हायचं. बोनस रूपानं धावा खर्च करण्यात आलेले आहेत. पुढचा बॉल यावेळेस अक्रॉस द लाईन फटका मारलाय. अचूक टायमिंग नाहीये. एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही फलंदाज. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात. सिंगल मिळते. धावसंख्या पुढे सरसावत असताना गोरसई बी संघाची 1-9. किती मोठी चुकी होती त्या ठिकाणी. मात्र यष्टीरक्षकाला पूर्ण चान्स होता, विकेटची संधी होती, परंतु बॅटर अगदी सेफ आहे त्याच्या पॉपिंग क्रीज मध्ये. सर अजयजी, तर एकंदरीत पाहिलं तर तब्बल 10,000 यावेळेस आडव्या बॅटने स्वीप केला आणि या स्वीप वरती रन मिळतील पूर्णच्या पूर्ण 4. ज्याच्या नावात जय जयकार ते नवगज कपिल जेटीसी पाटील लाईव्ह, खासदार. जेटीसी लाईव्ह, आमचा आवाज फक्त पॉज करायचा तुमच्या इथून. जेटीसी लाईव्ह. प्लीज मेन एंट्रन्स खाली करायचं.
मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत हर्षद करतो. मडवी, थँक्यू. चला पॅसेज खाली करा. होत आहे आमच्या A1 जोडीकडून त्यांचं स्वागत. सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची गाडी आमच्या या प्रवेशद्वाराच्या मुख्य ठिकाणी आलेली आहे आणि आमची A1 जोडी सुकेश डाकी साहेब आणि निलेश पाटील साहेब हे देखील त्यांच्या स्वागतासाठी तिथे गेलेले आहेत. सन्माननीय आमदार माजी अध्यक्ष सिडको आदरणीय प्रशांत ठाकूर साहेबांचं शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून आम्ही या केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 या स्पर्धेत A1 जोडी सुकेश डाकी साहेब, निलेश पाटील साहेब, सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीनं शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय आमदार माजी अध्यक्ष सिडको बऱ्याच तरुणांचे गळ्यातले ताईत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणार पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय प्रशांत ठाकूर साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय आमदार माजी अध्यक्ष सिडको आदरणीय प्रशांत ठाकूर साहेबांचं या व्यासपीठावर आमच्या A1 जोडीच्या समवेत इतर सर्व मान्यवर उपस्थित होताना भारतीय जनता पार्टीचे अतिशय कर्तव्यदक्ष आणि तडफदार असे आमदार त्यांच्या कार्यातून त्यांच्या समोरच्या कार्यातून त्यांची एक वेगळीच प्रचिती या रायगड जिल्ह्याला लाभली. आमदार साहेबांच्या समवेत इतर मान्यवर देखील दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया सामनेकडे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच संदीपजी मोरे. विलासचा हा बॉल ऑन दी अप ड्राईव्ह करत असताना फलंदाज सूरज केणे. बॉल ट्रॅव्हल होतो वाडिश लॉंग ऑनला. फिल्डर काहीसे संत आले होते चेंडूवर, मात्र एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं A1 जोडी गोरसई बी संघाची धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. नुकतंच तुम्ही पाहिलं व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांची खऱ्या अर्थानं आम्ही प्रतीक्षा करत होतो. बाहेरची कट लागली आहे, मात्र बॉल कॅरी झाला नाही. शॉर्ट थर्डमॅनला अतिशय फाईन तिथे फिल्डर तैनात होता. एकच धाव मिळते. तर आदरणीय प्रशांत ठाकूर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. चांगली मॅच आहे आणि या चांगल्या मॅचच्या दरम्यान शुभ आगमन या ठिकाणी पाहायला मिळते पाहुण्यांचं. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी. वन बाउंड चेंडू पिक केला जातोय, थ्रो केला जातोय, तोपर्यंत रन मिळणार आहे 1. खूप काही घडलंय आतापर्यंत या मॅच मध्ये. व थ्रोच्या रूपानं 5 धावा देखील आपण पाहिल्यात. लॉफ्टेड फटका डाऊन द ग्राउंड. फिल्डर भरपूर दूर आहे आणि बॉल फिल्डरला बीट करून निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक देखना फटका, चौकार. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्ली. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब यांचे सुपुत्र प्रशांतजी ठाकूर साहेब, पनवेल विधानसभेचे आमदार
आणि सिडकोचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती आसनस्थ झालेत. यावेळेस दांडेगुल मागून इथे मात्र कव्हर दिली होती आणि बॅट्समनला समजण्या पलीकडचा हा बॉल सरळ यष्ट्यांवरती आदळतोय. बॅट्समन आउट. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये. चोख प्रत्युत्तर देत असताना चौकाराला गोलंदाज विलास कांबळे. शेवटचा बॉल होता षटकातील, त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय अक्षय भोईरचा. अक्षयनं बाद होण्यापूर्वी 7 धावांचं योगदान दिलं. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 21. सुरुवात अपेक्षित होती या ठिकाणी चांगल्या रीतीने, जो बॅटर या ठिकाणी मात्र बाद झाला अक्षय या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु नव्याने आलेला बॅट्समन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब यांची प्रतिमा असलेला बॅनर आणि स्वागत उत्सुक या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय श्री सुकेशजी डाकी साहेब आणि श्री निलेशजी पाटील साहेब. A1 जोडी या भिवंडीमधील नव्हे, ठाणे जिल्ह्यातील नव्हे, महाराष्ट्रातील नव्हे, तर या भारतातील नंबर 1 ची A1 जोडी आणि त्यांच्या पाठीवरती आशीर्वाद असलेले आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब सुद्धा आपल्याला या ठिकाणी मात्र या प्रतिमेमध्ये पाहायला मिळतात. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. A1 जोडी गोरसई बी संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. कामोठे संघाविरुद्ध 21 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. संदेश आणि अक्षय हे 2 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर पवन केणी मैदानाच्या आतमध्ये आलाय. सध्या नॉन स्ट्रायकर एंडला. नवीन षटकाला सुरुवात करतोय दैवत. खोलवा टप्प्याचा बॉल होता, मात्र दिशाहीन आहे. पंचांनी हा बॉल वाईट घोषित केलाय. एक पारितोषिक आलेलं आहे. पवन केनीने सलग 3 षटकार जर ठोकले तर आकाश नाईक, कोहली कोपर यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक त्यांनी जाहीर केलंय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. नवीन बॅटर पवन केणे मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु समोर आहे दैवत म्हात्रे. लेफ्ट आर्म ओव्हर, शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला, पुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि या बॉलवर मिळतील 6 धावा. षटकार. सुकेश दाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. सुकेश दाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. काय आकर्षक फटका सजवलाय फलंदाज सूरजनं. मुख्य प्रवेश द्वाराजवळ जे काही क्रिकेट रसिक उभे आहेत त्यांना विनंती आहे, आपण स्टँड्समध्ये जाऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तेथे कोणी उभे राहू नका प्लीज. आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना नम्रतेची विनंती आहे, मुख्य प्रवेश द्वाराजवळ कोणीही उभे राहू नका. काय फटका होता आणि या षटकाराने मात्र सूरज केणे जाऊन पोहोचला 18 या धावसंख्येवरती. मॅच मध्ये अतिशय रंगतदारपणा आपल्याला पाहायला मिळतोय. पवन केणे हा बॅटर ज्यावेळेस मैदानात आला त्यावेळेस मात्र मैदानाच्या अवतीभोवती असलेल्या प्रेक्षकांनी मात्र टाळ्यांचा अक्षरशः गजर केला आणि दाखवून दिलं की या मैदानामध्ये आता पवन केणेची एंट्री होत आहे आणि तीच त्याची खरी ओळख आहे तमाम प्रेक्षकांचा. आणि षटकारच्या सूरजच्या बॅटमधून आला षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. पवनची एक वेगळी ओळख आहे. अजयजी जर आपण पाहिलं तर इंस्टाग्राम वरती खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे या खेळाडूचा. थँक्यू. तर रवींद्र पाहुणेकर कामोटे, साई किरण, रवींद्र पाहुणेकर, रवी किरण, आपल्याला विनंती असेल, आमच्या A1 जोडीकडून आपल्याला विशेष आमंत्रण असेल. आपण कामोटे संघाचे पॅकर आहेत, त्यांना या व्यासपीठावर A1 जोडीकडून सस्नेह आमंत्रण. विनंती असेल व्यासपीठावर या. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता, त्या ठिकाणी कॉलिंग नव्हतं. सूरज वेगाने धावत आला होता परंतु पवनने ओळखली ही गोष्ट
पहा काय सुंदर दृश्य आहे. ज्या वेळेस मात्र गोलंदाजाला समजलं की आपला पाय पवनच्या बॅटला लागला, अगदी त्याने हळुवारपणे स्पर्श केला बॅटला आणि अगदी पाया पडत मात्र तो सुरुवात करतो पुन्हा एकदा गोलंदाजीला. लेफ्ट आर्म राऊंड यावेळेस दैवत म्हात्रे. फुलटॉस बॉल ऑफ साईडला खेळलाय. कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू सरळ ड्राईव्ह केला जातो, तोपर्यंत रन मिळतील 1. खूप चांगल्या आत्मविश्वासानं फलंदाजी केली जात आहे सूरज केणीकडून. आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 8 चेंडूंचा सामना केलाय, 19 धावांवर तो खेळतोय. 1 चौकार, 1 षटकार आणि 1 पंजा देखील त्याला मिळालेला आहे. पवन केणीने आतापर्यंत कुठल्याही चेंडूचा सामना केलेला नाही. 4थ्या क्रमांकावर आलाय. संघाची धावसंख्या 2 बाद 29. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल, तेवढाच चांगला फटका. ऑन ड्राईव्ह करत असताना पवन वायडिश लॉंगॉनला फिल्डर तैनात. अकाउंट ओपन करतोय स्वतःचं पवन केणे. भरपूर जास्त रोमहर्षकता या संपूर्ण मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण दोन्हीही समसमान ताकदीचे संघ आहेत. 2 संघांमधली लढत आहे आणि त्या विपरीत जर आपण पाहिलं तर 2 संघ मालकांमध्ये सुद्धा लढत आहे. एकीकडे एवन जोडी तर दुसरीकडे सन्माननीय रवींद्र पाणेकर साहेब सुद्धा असणार आहेत. सो या 2 संघ मालकांमध्ये खऱ्या अर्थाने चुरस पाहायला मिळणार आहे. लो फुल टॉस बॉल हवेत, फिल्डर डीप मध्ये, मात्र गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल सीमारेषेच्या बाहेर, मिळतोय चौकार. 4 धावा. सुकेश जागी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. सुकेश जागी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. थैंक यू. पांडू और चार्लिंग, आपको बाउंड्री के बाहर से जाना है, बाउंड्री के अंदर नहीं जाना है, बाउंड्री के बाहर से जाना है. आपको लगेगा तो आप जाएंगे ऊपर. लॉंगॉनचा खेळाडू प्रयत्न करताना दिसला, मात्र थोडासा बॉल त्याच्या आवाक्याबाहेर. 1 टप्पा घेऊन सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकारानं धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली आहे गोरसई बी संघाची. चेंडू हवेत आहे. स्वतः बॉलरने कॉल दिलाय, मी घेणार, आणि हो इथे घेतली एक कॅच. बॅट्समन इथून मात्र सूरजला परतावा लागेल माघारी. रंगला डाव क्रिकेट ध्रुवाचा. मिळवते डोक्यावरून चेंडू सीमा पार. थँक्यू, थँक्यू. तर मी विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक एवन जोडी, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर सुकेश डाकी साहेब आणि सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यकर्ते निलेश पाटील साहेब, माजी अध्यक्ष सिडको आणि विद्यमान आमदार, एक लोकप्रिय उत्तुंग व्यक्तिमत्व, रायगड जिल्ह्यातील एक नामवंत व्यक्तिमत्व, सन्माननीय आमदार प्रशांत रामशेठ ठाकूर साहेब यांचं महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची आपुलकीची ही भगवी शाल, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेले पुष्पगुच्छ आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती असणारी सन्मान चिन्ह स्वरूपात हा गौरव, कारण साहेबांची जन्मभूमी रायगड, साहेबांची कर्मभूमी रायगड आणि शिवरायांच्या प्रती त्यांची अढळ श्रद्धा, आणि नुकताच त्यांनी गोव्याच्या दौऱ्यावर जाऊन खूप चांगली कामगिरी केली आहे, त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. वळूया सामन्याकडे. शुक्रिया संदीप जी. 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. रन संख्या 34, 3 विकेटों के नुकसान पर. एवन जोड़ी गोरसई बी टीम टॉस हारकर पहले बैटिंग करती हुई जय हनुमान कामोटे के खिलाफ, और क्रीज पर अब आगमन हुआ है भावेश पवार का, जो इस समय स्ट्राइक पर है. बॉलिंग में परिवर्तन, रोशन मात्रे आक्रमण पर. शॉर्ट ऑफ लेन गेंद हल्के हाथों से खेला है, दिशा दिखाई केवल. वहाँ पर वाइडिश गली में खिलाड़ी मौजूद थे, ठीक तरह से फील्ड नहीं कर पाए थे. 1 रन लेने का मौका भावेश पवार के पास. थोड़े निराश रहेंगे शायद भावेश पवार अपने आप से कि बड़ा स्ट्रोक नहीं खेला उन्होंने इस गेंद पर, हालांकि मौका था मेरे ख्याल से. नाही, अगदी बरोबर आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळणं तो जाणतो आणि त्याला माहीत आहे या क्षणाला सूरज आणि संदेश, त्याचबरोबर अक्षय सुद्धा बाद झाला. सलामीची संपूर्ण फलंदाजी आता डाऊन आहे, त्यामुळं येणारी सर्व जबाबदारी
पवन आणि भावेश या दोघांच बॅटरवरती असणार आहे आणि हे दोन्ही बॅटर आता मात्र फार चांगली सुरुवात आता मात्र करून देत आहेत आपल्या या संघाला. A1 जोड़ी गोरसई ब. और दोनों ये ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने कई मैचेस अकेले हाथों जिताए हैं गोरसई बी टीम को. खड़े 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 स्टैंड एंड डिलीवर लाजवाब शॉट. A1 पवन का ये A1 स्ट्रोक 6 रन. जीवाचा जीवलग दिलाचा राजा आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. धन्यवाद. तर सन्माननीय अतिथी VHM लॉजिस्टिकचे CMD आणि लोकनेते दिबा पाटील कृती समिती निमंत्रक सन्माननीय विनोद म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान मी निलेश म्हात्रे आमचे A1 जोडीचे एक शिलेदार महाराष्ट्राचं महावस्त्र माईच्या निलेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय महाराष्ट्राचं महावस्त्र पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर लोकनेते दिवा पाटील कृती समिती सह चिटणीस आदरणीय श्री राजेश गायकर साहेब यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. मी विनंती करतोय निलेश पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा हा शुभ सन्मान करावा. राजेश गायकर साहेबांना महाराष्ट्राचं महावस्त्र रेशमी शाल माईची उबदार ही शाल सन्मानासाठी स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर वळूया समालोचन कक्षाकडे. 42 पर 3 इस समय गोरसई बी. शॉट ऑफ लेंथ पुल किया लेकिन मिस टाइम कर बैठे हैं. हालांकि कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं है. स्क्वायर लेग क्षेत्र में फील्डर मौजूद नहीं था. डीप से खिलाड़ी जब तक गेंद पर आते एक रन लेने का मौका वहां पर भावेश पवार के पास. स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन 3 विकेटों के नुकसान पर. मुझे पिछले सीजन का एक मैच याद आता है इन दो टीमों के बीच में जिसमें कामोटी टीम जीती थी. वो भी अंडर फ्लडलाइट्स मैच हुआ था और उस मैच में रोशन मात्रे ने कमाल की गेंदबाजी की थी. काफ़ी घातक गेंदबाजी की थी सोनाली क्रिकेट ग्राउंड पर RS कप में. अगदी बरोबर आहे. खूप सारे विक्रम आहेत या सर्व खेळाडूंच्या नावे. दोन्ही टीममध्ये तितकेच ताकदीचे खेळाडू आहेत आणि अंडर प्रेशर चांगला खेळ करतात. यावेळेस समोर खेळला पुन्हा एकदा पवन केनेच्या बॅटमधून A1 षटकार. कार्य करीतो जगात करी गावाचा विकास. करी गावाचा विकास. करी गावाचा विकास. गोर गरीब जनतेच अन्नधान्य तू देईस. अन्नधान्य तू देईस. अन्नधान्य तू देईस. पवन केणी का ये दूसरा सिक्सर और फिर से देखिए खड़े खड़े फ्रंट फुट को थोड़ा सा आगे निकाला. ज़्यादा फुटवर्क का इस्तेमाल नहीं किया लेकिन क्या बैट स्पीड है. लाजवाब टाइमिंग. टप्पा थोडासा मागे ठेवला होता आणि त्यामुळेच या चेंडूला लवकर पिक करणं सोपं झालं पवनला आणि अगदी या ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. देखिए मैं समझता हूँ कि ये गेंद बुरी नहीं थी. थ्रू द लाइन स्ट्रोक खेला गया है. ये अद्भुत क्षमता है पवन केनी की आणि तो याच फटक्यांसाठी मुळात ओळखला जातो. फेवरेट स्ट्रोक आहे त्याचा. फुल टॉस ही चुकी नाही करू शकत तुम्ही. आणखीन एक दर्जेदार फटका पवन केनेच्या बॅटमधून. हा तिसरा षटकार. समाज सेवेची आवड त्याला आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. थँक्यू. तर मी आमच्या A1 जोडीला विनंती करतोय आपण आपल्या मित्र परिवारांचा भव्य शुभ सन्मान या व्यासपीठावर करावा. मी सुकेश डाकी साहेब आणि निलेश पाटील साहेब यांना विनंती करतोय. नितीन ब्रदर्स कोळी कोपर या सर्व आमच्या अतिथींचा भव्य A1 सत्कार A1 सन्मान. सन्माननीय आमदार देखील उपस्थित आहेत आदरणीय प्रशांत ठाकूर साहेब आणि त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा शुभ महासन्मान या व्यासपीठावर केला जातोय. खरं तर प्रशांत ठाकूर साहेब 5 तारखेला येतील अशी आमची आशा आहे, अपेक्षा आहे. कारण देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः
या ठिकाणी येणार आहेत. मात्र एक कार्यक्रम आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे भारतीय जनता पार्टीसाठी. त्या कार्यक्रमाच्या उपस्थितीत त्यांचं देखील उपस्थित राहणं अति अनिवार्य आहे. मात्र जर कार्यक्रम शेड्यूल किंवा पोस्टपोन झाला तर नक्कीच प्रशांत ठाकूर साहेब पुनश्च एकदा या व्यासपीठावर उपस्थित राहतील अशी शाश्वती त्यांनी दिलेली आहे. इस बार भावेश पवार ने लॉफ्ट कर दिया गेंद को वाइड लॉन्ग ऑन के ऊपर से झन्नाटेदार सिक्सर. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हय्या. गजब की बल्लेबाजी अब देखने को मिल रही है. रन संख्या उछलती हुई गोरसई बी की 61 रन 3 विकेटों के नुकसान पर. तर आपण पाहू शकता नितीन ब्रदर्स कोळीकोपर या संपूर्ण आमच्या नाईक परिवार आणि कोळीकोपरच्या मित्र परिवारांचा आपण पाहू शकता सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा शुभ महा सन्मान केला जातोय. आपल्या वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान आपल्या हिंदूंचं माऊली विठ्ठल रखुमाईची प्रतिकृती देऊन त्यांना शुभ सन्मान केला जातोय. साहेब आपण आसनस्थ व्हावं. मंजूर के जोर से कट कट. फुल टॉस है. मिस टाइम लग रहा है लेकिन नहीं, ये भी चली गई मैदान के बाहर. एक और सिक्सर. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. पहा या ठिकाणी अजयजी जर आपण पाहिलं तर पिंपळसचे आमचे अल्पेशजी गायकवाड जे स्कोरर आहेत त्यांना फार बिझी ठेवलंय. कारण की धावसंख्या लिहिण्यासाठी त्यांचा हात सातत्याने स्कोरबोर्डवरती जातोय आणि हे खऱ्या अर्थाने अल्पेशजींच्या हाताची दुखापत वाढू नये म्हणजे झालं. और काफ़ी अच्छी जानकारी वो लगातार हम तक पहुंचा रहे हैं. 11 सिंगल्स भी लिए गए हैं इस पारी में और छक्कों का जहाँ तक सवाल है कुल मिलाकर 6 छक्के लगे हैं. अगली गेंद राइट आर्म ओ द विकेट. बेहतरीन गेंद थी है लेकिन उतना ही अच्छा स्ट्रोक. छोटी बैकलिप से हल्के हाथों से ड्राइव किया था डीप मिड ऑन पर. एक तेज सिंगल. रन संख्या आगे बढ़ती हुई 68 रन 3 विकेटों के नुकसान पर. मिडल ऑर्डरला आल्यानंतर या दोन्ही बॅटरने अक्षरशः धुमाकूळ घातला मैदानामध्ये. षटकारांचा पाऊस जणू या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मैदानात पाडला जातोय आणि आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेबांचं स्वागत सुद्धा फार चांगल्या रीतीने या ठिकाणी मात्र या षटकारांच्या साह्यानेच आपल्याला पाहायला मिळतंय. काय मॅच आहे, अतिशय रंगतदार मॅच. और क्या माहौल है, इलेक्ट्रीफाइंग एटमॉस्फेयर. इस बार अंदरूनी किनारा लेकिन गैप में निकल गई है. लॉन्ग लेग की दिशा में फील्डर दूर से पहुंचते हुए प्रयास अच्छा और रोका भी है. 2 रन मिलेंगे पवन को. हर गेंद पर रन्स बना रहे बल्लेबाज. स्कोर अब 70 रन 3 विकेटों के नुकसान पर. एक बड़ा टोटल ये माना जा सकता है. इसके बाद भी एक और ओवर का खेल बचा हुआ है. एवन जोड़ी गोरसई बी टीम इस समय काफ़ी अच्छी स्थिति में. प्रत्येक ओव्हर नंतर जर आपण पाहिलं तर वॉचिंग वाढत चालली आहे. 13,000 प्रेक्षक या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. GTCचं हे मात्र फार मोठं कर्तृत्व आहे. लोअर फुल टॉस ऑन साईडला खेळला आहे पवनच्या बॅटमधून. इथे 1 रन. दुसरीचा कॉल त्या ठिकाणी मात्र दिला गेला होता पण बॅकअप चांगला आहे. कामोटी टीम यावेळेस मात्र थोडासा दबाव त्यांना जाणवत असेल अजय जी. जी बिल्कुल. हालांकि कई गेंदें ऐसी रही जो कमज़ोर गेंदें नहीं थी लेकिन शॉट्स काफ़ी उम्दा खेले गए. खासतौर पर पवन ने जो सामने 2 छक्के लगाए थ्रू द लाइन, काबिल तारीफ. बहुत मुश्किल बल्लेबाज है दोनों भी गेंदबाजी करने के लिए. हेलीकॉप्टर उड़ाया इस बार सामने, फील्डर गेंद के नीचे और भावेश पवार का काम तमाम. विकेट
मात्र थोडका या ओव्हरमध्ये मार जरूर खाल्ला. 2 षटकार त्याच्या ओव्हरमधून आले, परंतु 23 या धावसंख्येवरती त्याने भावेश पवार या बॅटरचा विकेट काढला. हे या गोलंदाजाचा आतापर्यंत श्रेय असणार आहे. लेकिन अब देखना है कि 80 के आसपास टोटल को रोक पाते या नहीं. 80 के आसपास भी स्कोर रहेगा तो अच्छा मैच बन सकता है, क्योंकि कामोटी टीम के पास भी अच्छे अच्छे बल्लेबाज है. बारक्या कांबले है उनके पास. आणि इव्हन त्यात आणखीन एक नाव ॲड करूया, रोशन म्हात्रे. जबरदस्त फॉर्ममध्ये असला खेळाडू आहे आणि दोन्ही साईड चांगला खेळतो. ऑन साईड ऑफ साईड दोन्ही साईडला फटके खेचण्याची त्याची क्षमता आहे आणि त्याने अनेक स्पर्धांमध्ये ती सिद्धता दाखवली आहे. शेवटचा गोलंदाजी मार्कवरती निखिल गोवारी यावेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. पवन आहे तोपर्यंत मात्र निश्चितपणे या धावसंख्येला 80+ येण्याचा तो प्रयत्न जरूर करणार आहे. पवनला माहित आहे या मॅचचं महत्व किती आहे. शॉट्स जरूर वो खेलने का प्रयास करेंगे इस आखिरी ओवर में. फुल लेंथ गेंद ऑफ स्टंप के बाहर रखा था और काफ़ी ज़्यादा बाहर, इतनी ज़्यादा बाहर थी कि अंपायर को उसको वाइड घोषित करना पड़ा. अतिरिक्त रन मिलता हुआ A1 जोड़ी कुरसई बी टीम को. रन संख्या 72, 4 विकेटों के नुकसान पर. वाइड यॉर्कर की कोशिश थी. सातत्याने गोलंदाज काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. एखादा बॅटर ज्या वेळेस चांगल्या लयमध्ये असतो अशा वेळीच गोलंदाज काहीतरी चूक करतात. इथे पहा पुन्हा एकदा ऑफस्टिक पासून बाहेर ठेवलाय बॉलला आणि पंचांना पुन्हा कसरत करण्यासाठी भाग पाडले. या साइड इज अ वाइड बॉल अगेन. प्लान तैयार है, हालांकि ऐसे लगता है गेंदबाज निखिल गोवारी के पास, लेकिन ठीक तरह से एग्जीक्यूट नहीं कर पा रहे हैं. पवन से दूर रखना चाहते हैं. जे 2 षटकार पहिले पवनने खेचले होते आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व दखल घेतली जाते. इथे पहा पुन्हा एकदा यॉर्कमध्ये टाकण्याचा प्रयत्न, परंतु काय क्षेत्ररक्षण, काय दर्जेदार क्षेत्ररक्षण होतं. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला आणि सरळ घेऊन गेला. राहुल केने नावाचा बॅटर मैदानाच्या बाहेर. डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजूर गावात लढाव क्रिकेटचा ध्रुवाचा. क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान, आजकार कपिल पाटीलच्या शखाने जिल्ह्याची शान. मोठी हानी झाली यावेळेस, मात्र राहुल केने बाद झाला आणि आता मात्र पवनला एखादा असा बॅट्समन सापडावा जो शेवटपर्यंत उभं राहून पवनला साथ देईल आणि त्याच प्रतीक्षेत आता सध्या पवन आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये जर आपण पाहिलं असेल तर पवनने पूर्ण बॉडी स्ट्रेच केली होती हा फटका खेळण्यासाठी, परंतु जितकं हवं तितकं एलिव्हेशन मिळालं नाही त्याला. हालांकि स्ट्रोक बहुत ही कड़क खेला गया था, स्ट्रेट ड्राइव किया था, लेकिन फॉलो थ्रू में पैर से पहले गेंद को रोका उन्होंने और उसके बाद उठाकर चले गए स्टंप्स की तरफ. बहुत ज़्यादा बैकअप कर चुके थे राहुल केने, क्रीज के बाहर पाए गए और डायमंड डक का शिकार हुए. नए बैटर आए हैं मेघनाथ केने. बिट किया है पवन को वाइड. ये थोड़ी समस्या रही है. यॉर्कर्स डालने की क्षमता है वो देखने को भी मिली है, लेकिन दिशाहीन गेंदबाजी ज़्यादा हो रही है. ये तीसरी वाइड गेंद इस ओवर की. रन संख्या आगे बढ़ती हुई A1 जोड़ी गोरसई बी टीम की. 74 रन 5 विकेटों के नुकसान पर. दबावामध्ये गोलंदाजी केली जाते या ठिकाणी. 5 विकेट गमावलेत A1 जोडी गोरसई ब संघाने. कृष्णाई स्टोन्स कारिवली संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचंय आणि विजेता संघ या 2 संघादरम्यान टॉस होणार आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. बढ़िया गेंदबाजी. रन नहीं लेना चाहते हैं पवन. सिंगल आसानी से उपलब्ध था वहां पर, लॉन्ग ऑफ पर खेल बैठे थे, लेकिन पवन अपने पास स्ट्राइक रखना चाहते हैं. हालांकि एक एक रन की काफ़ी बड़ी कीमत कई बार चुकानी पड़ती है क्रिकेट के खेल में. बऱ्याचशा स्पर्धा पाहिल्यात, बऱ्याचशा मॅचेस पाहिल्यात ज्यामध्ये एक धाव न घेण्याचा प्रयत्न कित्येक वेळा बॅटरच्या अंगाशी येतो. एक और बेहतरीन गेंद, इस बार बॉटम एज लगा था, पवन को बांध कर रखा गया है. काबिले तारीफ गेंदबाजी. पहा जशी चौकार षटकार येतात तसतसं मात्र A1 जोडी गोरसई ब संघाचे समर्थक मात्र मैदानामध्ये कल्लोल करतात, परंतु जसे जसे डॉट बॉल येतात, जसे जसे विकेट जातात तसतसे मात्र जय हनुमान कामोठे संघाच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून तमाम मैदानामध्ये आवाज केला जातोय. निखिल गोवारी एक बार फिर से
इस बार हेलीकॉप्टर उड़ाया गया नवा में, वाइड एज लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात और बहुत ही अच्छा कैच, पवन केने आउट। सुकेश दागी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची, सुकेश दागी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची। पहा सर, काही फटका होता परंतु एलिव्हेट करता आला नाही, परंतु या अगोदरचं निरीक्षण तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पवनने ती जर धाव घेतली असती तर कदाचित तो सेफ राहिला असता, पुढचा बॉल खेळण्याची संधी त्याला मिळाली असती, परंतु तसं न करता त्याने स्वतःवरती विश्वास दाखवला की मी खेळू शकतो, मी मोठे फटके मारू शकतो आणि त्या प्रयत्न विकेट गमावली पवनने. हालांकि अच्छी बैटिंग की उन्होंने, 23 रन बनाकर आउट हुए। सूरज केने ने भी 23 रनों का योगदान दिया था। भावेश पवार ने 15 रन बनाए। स्कोर तो अच्छा खासा बना लिया है, लेकिन अभी भी 2 गेंदे पारी में शेष। ये अंतिम ओवर बहुत अच्छा घट रहा है कामोटी टीम के लिए। हालांकि मेघनाथ भी अच्छे बल्लेबाज है, लेकिन पवन ने उन पर विश्वास नहीं दिखाया। इनसाइड एज फुल लेंथ गेंद थी, शॉट फाइन लेग की तरफ फील्डर मौजूद, 1 रन वहाँ पर मिलता हुआ। गजब की गेंदबाजी, इतने हाई प्रेशरस सिचुएशन में और इतने बड़े मैच में इस तरह की गेंदबाजी करना मतलब अपने आप में एक कमाल है। मला विशेष कौतुक वाटते निखिल गोवारीचं का ज्याने 3 वाईड बॉल फेकून सुद्धा आत्तापर्यंत, आणि ही 4थी धाव, 4 धावा खर्च करून त्याने आत्तापर्यंत 2 विकेट्स बाद करण्यामध्ये अतिशय यशस्वी झालाय. एक रन आउट आहे आणि एक पवन केनेचा विकेट. जी हाँ, जैसे कि मैंने पहले ही बताया था जब उन्होंने वाइड गेंदें की थी कि उनके पास एक प्लान तैयार है, वो प्लान एग्जीक्यूट किया बाद में। इस बार गेंद को निकाल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। 2 रन लेना चाहेंगे बल्लेबाज, जोखिम भरा हो सकता है। अपील हो रही है लेकिन अंपायर की सहमति नहीं, तो 2 रन पूरे। धन्यवाद. आज आपल्याला आपला बहुमूल्य वेळ ज्यांनी दिला, सिडकोचे माजी अध्यक्ष आणि रायगडचे आणि पनवेल तालुक्याचे खरे विकास पुरुष, एक उत्तुंग व्यक्तिमत्व, आदरणीय सन्माननीय श्री प्रशांत रामशेठ ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. 36 बॉल 78 टार्गेट आहे. केंद्रीय मंत्री चषक 2022 खऱ्या अर्थानं ठाणे रायगड जिल्ह्याला अभिमान वाटेल असं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय नामदार कपिल पाटील साहेब. आणि कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भरवण्यात आलेली ही भव्य अशी स्पर्धा. या स्पर्धेच्या निमित्तानं माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय सुदेश डाकीजी, निलेश पाटीलजी, माझे सहकारी राजेश गायकर, विनोद म्हात्रे, मंचावरती उपस्थित असणारे सर्व सहकारी, या ठाणे जिल्ह्याच्या वाटचालीमध्ये, विकासाच्या वाटचालीमध्ये आणि कपिल पाटील साहेबांच्या सोबत सातत्यानं विकासाची वाट चाललेले या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आयोजक सहकारी, सर्व या ठिकाणी उपस्थित अगदी जोशामध्ये खेळणारे खेळाडू आणि त्या सर्व खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी अतिशय उत्सुकतेनं मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे सर्व प्रेक्षक, सर्व उपस्थित सहकारी बंधूंनो, सगळ्यात आधी मी सन्माननीय कपिल पाटील साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आजवरची कपिल पाटील साहेबांची जी जोमदार वाटचाल आहे, त्या जोमदार वाटचालीच्याकडे एक प्रेरणास्रोत म्हणून पाहत आमच्यासारखे अनेक तरुण हे वाटचाल करत आहेत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कपिल पाटील साहेबांच्यावरती विश्वास दाखवला आणि केंद्रीय मंत्रिपदाची धुरा त्यांच्यावरती टाकली. पहिल्यांदा ठाणे जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. हे जे पहिल्यांदा मिळालेलं भाग्य ठाणे जिल्ह्याचं, ते कपिल पाटील साहेबांच्या सक्षम नेतृत्वामुळे. ठाणे जिल्हा परिषद आणि त्याच्या आधी सभापतीपद
नंतरच्या कालावधीमध्ये जी जी जबाबदारी कपिल पाटील साहेबांवर पडली, मग ती बँकेची असू दे, सहकार क्षेत्र असू द्या किंवा राजकीय क्षेत्र असू द्या, कपिल पाटील साहेबांनी ज्या क्षेत्रात पाऊल टाकलं आहे त्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे, आपल्या कामाच्या माध्यमातून, आपल्या लोकांना जोडण्याच्या माध्यमातून. आणि लोकांची सेवा करता करता आजवर जे काही मिळालं ते कपिल पाटील साहेबांनी जनतेला अर्पित केलेलं आहे. आणि म्हणून मला आनंद आहे की आज 120 संघ या स्पर्धेमध्ये या ठिकाणी सहभागी होत आहेत. ही अभूतपूर्व अशा पद्धतीची स्पर्धा आहे की ज्याची खऱ्या अर्थानं देशाच्या बाहेरसुद्धा, सीमारेषेच्या बाहेरसुद्धा चर्चा होणार आहे. म्हणजे मला इथं सांगण्यात आलं 32 बाईक्स या आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून, एका स्पर्धेमध्ये 32 बाईक्स बक्षीस दिल्या जात आहेत. हे दिमागदार लाइटिंग आहे, रोषणाई, वेगवेगळ्या पद्धतीनं या सगळ्या ग्राउंडची रोषणाई वाढवते आहे. लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावानं इथं स्टँड आहे, वेगवेगळे स्टँड या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. 4 व्हीलर गाड्या या सिरीज आणि यासाठी बक्षीस देण्यात येणार आहेत. तर हे सगळं चित्र पाहता क्रिकेटचं जे ग्लॅमरस स्वरूप IPL किंवा अन्य ठिकाणी आहे त्याचीच प्रचिती या मैदानाच्या माध्यमातून येते. या ठाणे आणि जिल्ह्याच्या विकासामध्ये, भिवंडी तालुका आणि या सगळ्या परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कपिल पाटील साहेबांचं या ठिकाणी त्यांच्यावरती पंतप्रधानांनी जबाबदारी देणं आणि त्या माध्यमातून पुढे जाणं हे खऱ्या अर्थानं आम्हा सर्वांच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. दुसरी अभिमानाची गोष्ट की रायगड जिल्ह्यातले 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाचा स्टँड अगदी समोर आहे. दिबा पाटील साहेबांच्या नावाची चळवळ आम्ही या सगळ्यांनीच मिळून उभी केलेली आहे. नव्या मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं याच्यासाठी जो संघर्ष उभा केला आहे, या संघर्षाची किंवा या मागणीची मुहूर्तमेढ सगळ्यात पहिले जर कोणी केली असेल तर कपिल पाटील साहेबांनी खासदार म्हणून लोकसभेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा या संदर्भातली मागणी केली आणि त्याच्यानंतर या मागणीला जोर वाढायला लागलेला आहे. मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या आंदोलनातून जसे रायगड जिल्ह्यामध्ये, नव्या मुंबईमध्ये लोक सहभागी झाले, तशाच संख्येनं आता लोक या भिवंडी आणि या परिसरामध्ये देखील सहभागी झालेले आहेत. मला आनंद आहे की या सगळ्याच्या माध्यमातून एक खूप मोठी भूमिपुत्रांची चळवळ उभी राहिली आहे की ज्याला कपिल पाटील साहेबांची पूर्ण ताकद या ठिकाणी लाभलेली आहे. आणि म्हणून कपिल पाटील साहेबांना त्यांच्या पुढच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी आम्ही सर्वजण मनापासून शुभेच्छा देतो आणि देवाकडे प्रार्थना करतो की कपिल पाटील साहेबांना उदंड आयुष्य द्यावं आणि त्यांच्या हातातून समाजाची सेवा ही अविरतपणानं घडत राहावी. या निमित्तानं इथं येता आलं. 5 तारखेला पुन्हा यायचं आहे, पण या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देता आल्या. हे नयनरम्य अशा पद्धतीचं वातावरण पाहता आलं आणि इथून प्रेरणा घेऊन इथून आम्ही पुढे रायगड जिल्ह्यामध्ये जाऊ. महाराजांच्या एक अतिशय सुंदर मूर्ती ही भेट मिळालेली आहे आणि त्यामुळे महाराजांचा हा आपल्या प्रेरणा आणि ते प्रेरणास्रोत म्हणून आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहावेत आणि आपल्या सगळ्यांच्या हातातून चांगली कामगिरी घडावी याच माझ्याकडून शुभेच्छा. पुन्हा एकदा या निमित्तानं आपल्या सर्व आयोजकांनी इथं बोलावलं आणि हा नयनरम्य सोहळा अनुभवाची संधी दिली. आपल्या सगळ्यांचं निलेशजी, सुकेशजी, आपल्या मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय मौलिक असं मनोगत आदरणीय प्रशांत ठाकूर साहेबांनी आपल्याला सर्वांना दिलं. पहा, नक्कीच रामशेठ ठाकूर साहेबांची शिकवण असेल किंवा शिवरायांची प्रेरणा असेल किंवा दिबांची शिकवण असेल, या सर्वांचं एकंदरीत सारांश किंवा संक्षिप्त स्वरूपात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. कपिल पाटील साहेबांच्या बद्दल त्यांची आस्था, त्यांची भावना, त्यांचं प्रेम हे त्यांनी व्यक्त केलं. त्याबद्दल आम्ही A1 जोडी आयोजित कपिल पाटील फाउंडेशन आणि सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आयोजित या भव्य दिव्य केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये प्रशांत ठाकूर साहेबांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार मानतोय, धन्यवाद व्यक्त करतोय. आपला बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला दिला त्याबद्दल कपिल पाटील साहेबांच्या परिवाराकडून आपलं मनपूर्वक हार्दिक आभार मानतोय, धन्यवाद व्यक्त करतोय. आणि आपण आलात, आमचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल देखील धन्यवाद व्यक्त करतोय.
धन्यवाद संदीप मोरे सर. तर पहिला फलंदाज धावचीच रूपाने बाद होतोय. पहिला हादरा बसतोय या जय हनुमान कामोटे या संघाला सोनू पाटीलच्या रूपाने. 78 धावांचं लक्ष आहे आणि सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामध्ये 13 धावा झलकाव्या लागतील जय हनुमान कामोटे संघाला सामना जिंकण्यासाठी. मुख्य प्रवेशद्वार थोडासा दूर करायचा, खेळाडू लांब व्हायचे आहेत मुख्य प्रदेशापासून. साहेबांची गाडी बाहेर निघते त्यामुळे थोडंसं सहकार्य करा प्रेक्षकांनी. पंच थांबायचं, पंच 2 मिनटं फक्त, गाडी पूर्णपणे बाहेर जाऊ द्या. चला सर्व आय थिंक तिथे मात्र पनवेलचे खेळाडू मला पाहायला मिळत आहेत. डेरोली संघाचे साहेबांना तिथे भेटत आहेत आणि शुभेच्छा देतात पुढच्या सामन्यासाठी डेरोली संघाला. I11 डेरोली संघ. सुरेश शेळके तिथे मात्र आहेत. आमचे परम मित्र एवन जोडीचे जगदीशजी म्हात्रे आमचे जीवलग मित्र आहेत एवन जोडीचे, त्यांचं शुभागमन होते, त्यांचं सहर्ष स्वागत. प्रशांत ठाकूर साहेबांच्या फॅन फॉलोवर्स एवढे आहेत की नक्कीच कुठेही जाऊ त्यांच्या सभोवताली, जसं कपिल पाटील साहेबांच्या सभोवताली नेहमी गर्दी गोतावळा असतो त्याचप्रमाणे प्रशांत ठाकूर साहेबांच्या सभोवताली नेहमीच अशाच प्रकारचा जनसमुदाय गोतावळा असतो. तेहतीस चेंडूमध्ये अजूनही 76 धावांची आवश्यकता आहे कामोटे संघाला सामना जिंकण्यासाठी. 22 फॉर गोलंदाजी मार्कवर. यायला मात्र सुरेख चेंडू, अगदी ब्लॉक होल मधला चेंडू होता. एक धावा पूर्ण गतर फलंदाज. हेच कॉन्टेस्ट मात्र निश्चितच सुभाष बघण्यासारखं असेल. विलास कांबळे म्हणजेच बारक्या कांबळे विरुद्ध भावेश पवार. आणि आतापर्यंत थोडंसं सावध पवित्रा घेतला आहे कारण एक फलंदाज खूप लवकर बाद झाला. तुम्ही आता थोडंसं मिसकम्युनिकेशन, त्याला वाटलं की झेल टिपला की काय, त्यामुळे त्याने क्रीज सोडलं होतं. तिथे मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागलं. आघाडीचा फलंदाज बाद झाला मैदानावर, तो सोनू पाटीलच्या स्वरूपात. स्ट्राईक इनला तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज परेश म्हात्रे. नेक्स्ट बॉल फ्रॉम भावेश. चांगला फटका, वॉट अ शॉट, स्टँड अँड डिस्पॅच, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषे बाहेर, दणदणीत चौकार. महाराष्ट्रात वाजलाय डंका, हा तर कपिल पाटील साहेबांचा. कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा. साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाजकार्याचा. असा समाजकार्य. वेगवान चेंडूसाठी जणू काही परेश तयारच होता आणि तो फटका त्याने लगेचच सजवला. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग होता. बागाचे चेंडू ती हवेमध्ये, पंच अपील करतायत. पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये. पायर चेंडू ब्रश होतोय, हेच पंच तिथे सांगत असताना अपील झालं कॉट बिहाइंडसाठी. पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाही, डोळ्यामध्ये अक्षरशः तेल घालून. आणि बघा ह्या अपील नंतर मात्र अक्षरशः प्रेक्षकांनी मैदान उचलून धरलं. भरपूर मोठा गदारोळ ऐकायला मिळाला आणि ते मात्र सांगून दिले की ते मात्र फलंदाज बाद नाही आहे. निश्चित तुम्ही पाहतात मैदान चेंडू या षटकामधले एकूण झाले ते 6, म्हणजे 6 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाकडे धावसंख्या आपण बघूया अंकित झाली धावफलकावर, ते एकूण 7 धावा. खरं तर 13ची सरासरी आवश्यक होती. मग इथे कुठेतरी कामोटे संघ खूप पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बिफोर विकेटसाठी अपील तुम्हाला पाहायला मिळत आहे. आमचे कुणाल आमचा कॉमेंट्री बॉक्स इथे कव्हर करतायत. तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा चित्र पाहायला मिळतं. थँक्यू कुणाल, थँक्यू GTC टीम, सुभाष धुमाळ, अल्पेश गायकवाड माझ्यासोबत. आणि आपण पाहतोय आजच्या दिवसातला हा सामना 2 संघांमध्ये. जर्मन क्रिकेट संघ कामोटे विरुद्ध जय बजरंग गोरसई, म्हणजेच एवन जोडी फॅन क्लब निश्चित तुम्ही पाहतात, म्हणजेच गोरसई बी. मैदानावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. सूरज केणे पहिल्या षटकात आलेत माफक 7 धावा. गोलंदाज सज्ज सूरज आणि स्ट्रायकिंगला फलंदाज विलास उर्फ बारक्या कांबळे. पहिल्या चेंडू षटकातला इनसाइड आउट कव्हर्स मध्ये अप्रतिम फटका. 2 खेळाडूच्या गॅप मधून चेस सुरू आहे, पाठलाग सुरू आहे. कोण शर्यत जिंकणार? फायनली चेंडू अडवला तिथे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग चेस करत असताना.
हात खोलण्याचा प्रयत्न या षटकामध्ये, कारण पहिल्या षटकात माफक 7 धावा अंकित झाल्या धावफलकावर. अल्पेश मला सांगतोय एकूण 78 धावसंख्येचं लक्ष काढायचं आहे आणि पहिल्या षटकात 7 धावा असल्यानंतर तुम्ही आता एकत्र धावसंख्येचा पाठलाग आता मात्र या 5 षटकांमध्ये करायचा आहे. 2 धावा इथे धावून पूर्ण होतात विलास कांबळेच्या. धावसंख्या धावफलकर पुढे सरकले, एकूण 9 धावा. सूरज शॉर्ट ऑफ लेंथ आहे, स्लाइस केलाय. वॉट अ शॉट, काय फटका बनवलाय. डीप स्क्वेअर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू सीमारच्या बाहेर जातोय. चौकार. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात वॉट अ शॉट अवे फ्रॉम द बॉडी, काय स्लाइस केलंय आणि अप्रतिम फटका. पॉईंटच्या डोक्यावरून डीप कव्हर पॉईंटला दुहेरी चेंडू जातोय निघून आणि चौकाराने धावसंख्या वेग पकडे धावफलकर. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या 13 धावा धावफलकावर. मागच्या षटकात यासाठीच सावध पवित्र आपल्याला पाहायला मिळाला. विलास कांबळेचा म्हणजेच बारक्या कांबळेचा. त्याच्याकडे सुद्धा अजून चांगल्या दर्जाचे रोशनसारखा फलंदाज या संघामध्ये अजूनही आहे. त्यामुळे अशा मुवमेंटला इथे थोडीशी रिस्क घेतो या षटकामध्ये. धावा येणं गरजेचं आहे कारण 78 धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला 6 षटकांमध्ये करायचा आहे. फील्डमध्ये काय चेंजेस आणतात डीपमध्ये. लॉंग ऑन आहे, थोडासा वाईड इश्यू आहे लॉंग ऑनला. एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगला. नेक्स्ट बॉल क्रॉस बॅटेड शॉट, स्ट्राईक स्वीप करायचा होता. टायमिंग होत नाहीये. खोलवर टप्प्याचा चेंडू, थोडासा वाईड यॉर्कर अँड डॉट डिलिव्हरी. कमबॅक करत असताना सूरज मैदानाच्या आतमध्ये. 2 बलाढ्य संघांमध्ये मैदानावर सामना सुरू आहे आणि त्याचमुळे की काय प्रत्येक स्टँड जर तुम्ही बघितला सुभाष तर पुण्यावर खचाखच भरलेला आहे. ओ व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. आओ देखा न ताव और बता दिया हाथ हलका भाव. 6 रन. ज्याच्या नावात जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे काय फटका होता सुभाष. पण मी या प्रेक्षकांचं कौतुक करेन. मला असं वाटतं की स्पर्धेचा अंतिम दिवस आज आहे की काय. एवढा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतो या सामन्यासाठी, या स्पर्धेसाठी. आणि तुम्ही बघाशी बघितलं की प्रत्येक स्टँडमध्ये खचाखच गर्दी आहे आणि रेलिंगवर सुद्धा तेवढेच प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात सुभाष. अगदी बरोबर आहे, कारण लॉर्ड्समध्ये जर बघितलं तर हा सामना नक्कीच तारांकित आहे. कामोठे संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला गुडसेबी आणि दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. चांगली प्रतिक्रिया, थँक्यू सो मच सुभाष. आणि चांगला फटका सुद्धा पाहायला मिळाला. शॉर्ट पिच चेंडू होता, अक्षरशः तुटून पडला बारक्या कांबळे त्याच्यावर. पेटन स्ट्रोक. धावसंख्या 19. इनसाइड एज आहे. प्लेड ऑन चा खतरा होता कारण चेंडू एसटीच्या किंचितचा बाजून आलाय. रुबी कट, चायना कट, बरीच काही नावं आहेत. लेमन कट या फटक्याला. इनसाइड एज मागून चेंडू मागे येतोय आणि धावसंख्या 20 धावा अंकित होते धावफलकावर. अगदी बरोबर. सुदैव नक्कीच फलंदाज की चेंडू इष्टाने येऊन धडकला नाही. सुदैव ठरतोय या फलंदाज आणि दुर्दैव ठरतोय ते गोलंदाज. नाही, निश्चितपणे एक मी सांगेन की जवळजवळ 10 स्टँड्स तुम्हाला पाहायला मिळतात. 10 स्टँड्समध्ये अक्षरशः प्रेक्षकांनी ओसंडून वाहत आहे हे पूर्णपणे स्टँड्स तुम्हाला पाहायला मिळतात. पण त्यापैकी 2 स्टँड असे आहेत ना जे मात्र समर्थन देत आहेत कामोठे संघाला. हो, चेंडू हवेमध्ये मिस टाइम आहे. फटका. क्षेत्ररक्षक जज करतो लॉंग ऑनला अँड विकेट डाऊन. फलंदाज बाद होईल. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय सुभाष आणि 2 षटकाकर धावसंख्या अंकित झाली धावफलकावरती. एकूण 10च्या गतीने 20 धावा धावफलकावर. 2 संघांमध्ये जबरदस्त प्रतिद्वंद्व पाहायला मिळते, जबरदस्त तुंबळ युद्ध पाहायला मिळते. पण मगाशी मी उल्लेख केला की जवळजवळ 10 स्टँड आहेत आणि 10 स्टँडमध्ये मला 2 स्टँडमध्ये जबरदस्त समर्थन पाहायला मिळते. ते जैन क्रिकेट संघ कामोठे संघाचा. माझ्या डाव्या बाजूला सुद्धा एक स्टँड आहे. मला बघायचं आहे कामोठे संघाचे समर्थक कुठे आहेत. डाव्या बाजूला कामोठे संघ. येस, तो मोरेश्वर पाटील स्टँड, स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड. आणि राईट साईडला आय थिंक स्क्रीनच्या बाजूला सुद्धा एक स्टँड आहे. कामोठे संघाचे समर्थक कुठे आहेत. सारा एंटरप्राइजेस.
आणि नक्कीच मला लोकनेते दिवा पाटील स्टँड मध्ये समर्थक पाहायला मिळतात. नक्कीच आणि हेही पाहूया येस येस मला ते सुद्धा एवन जोडी गोडसे बी संघाचे समर्थक कुठे आहेत. गोडसे बी संघाचे समर्थक कुठे आहेत. आवाज समोरच्या दिशेनेच आवाज येतो. तिथे तुम्ही पाहतायत त्यांचा खेळाडू कक्ष आहे, त्याच्या आजूबाजून मला तिथे आवाज येतो, म्हणजे स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँडमधून आवाज येतोय. कंपॅरिझन जर केलं तर येस अजून आवाज येतोय. सामना चांगला पाहायला मिळणार. स्ट्रायकिंग एंडला विलास, चेंडू हवेमध्ये. येस इट इज. हे द्वंद्व संपलंय, ही युद्ध संपले मैदानावर आणि विकेट मिळवली आहे भावेश पवारने, ती म्हणजेच फलंदाज बारक्या कांबळेची. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या भिवंडीचे साहेब नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब नवगज कपिल पाटील खासदार. नक्कीच या बॅटलमध्ये मात्र भावेश पवारचा विजय होतोय. इथे आपण पाहतोय निराश मान्याने बारक्या कांबळे डगॉटच्या आश्रयाला जाताना ज्या विकेटची गोडसे बी संघाला आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करून दिलेला आहे भावेश पवार या गोलंदाजाने. हो निश्चितच. थोडासा मागे राहत असताना चेंडू पाहतात ऑप्शनच्या थोडासा बाहेर हलकासा लेट स्विंग तुम्ही पाहता चेंडू कट होतोय. अशा मुलीला कव्हर्समध्ये फटका खेळायचा होता, पण हलकीशी बॅटची आउटसाईड एज घेऊन बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये तो थोडासा वाईडिश उभा होता आणि बरोबर त्याच्या हातामध्ये झेल गेल्यानंतर मात्र एक मोठी सफलता हाती लागली भावेश पवारच्या आणि मैदानावर धक्का लागतोय. मैदानावर तिसरा क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच बारक्या कांबळे. चेतन गोवारी नवीन फलंदाज तुम्ही आता नॉनस्ट्रायकिंग एंडला, स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये. 5व्या क्रमांकावर बॅटिंगला आलाय निलेश म्हात्रे. हो ऑन साईडला खूप चांगला फटका, मनगटी फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक येत आहे, डीप मधून चेंडू कव्हर करण्यासाठी थोडासा फंबल आणि 2 धावा. 2 धावा इथे पूर्ण होतात या चेंडूवर. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. एकूण अंकी झाले धाव फलकावर त्या 22 आणि पुन्हा आता तोच प्रयत्न असेल म्हणून जणू काही मला असं वाटतं बारका कांबळे डगआउटमध्ये गेला, पण जाताना सांगून गेला की हे षटक सांभाळून खेळा जेणेकरून नंतरच्या 3 षटकामध्ये अटॅक करता येईल. नेक्स्ट बॉल रिव्हर्स करायचा होता अटेम. आउटसाईड ऑफ स्टंप चेंडू आहे. इम्पॅक्ट बघायचा पंच काय सांगतायत आणि चेंडू जोपर्यंत कव्हर होईल पंचांचा इशारा लेग बायचा, कारण चेंडू लेग ऑफ स्टिचच्या खूपच बाहेर होता. बघा ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू हा इम्पॅक्ट काय आहे. येस तिन्ही स्टम्प्स दिसत आहेत. अशा मोमेंटला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून निघून जात होता, पायाला ब्रश होऊन थोडासा डायव्हर्ट झाला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये. तिथे मात्र लेग बाय स्वरूपात 1 धाव अंकित होईल आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. एकूण धाव फलकावर त्या 23 धावा. पहिल्या चेंडूवर सफलता, एक मोठी सफलता हाती लागली आहे भावेश पवारला. स्लोअर 1 चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, फ्लिक करायचा पुन्हा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न होता, पुन्हा मिसफील्ड आणि नकार दिला बॅट्समनने. त्यामुळे एकच धाव इथे मात्र मिळेल या चेंडूवर. हलकीशी बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला फ्लाइंग स्लिपमधून आणि तोपर्यंत 1 धाव. इकॉनॉमिकल षटक ही खासियत आहे खेळाडूची, त्याचा ट्रेडमार्क आहे, त्याची ओळख आहे आणि ते दाखवत असताना विकेट टेकिंग बॉलर आहे भावेश पवार, त्या संघाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू. हो चांगला चेंडू, प्ले अँड मिस. समोर खेळायचा प्रयत्न होता, गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू खेळायचा प्रयत्न आणि थोडासा दूर राहतोय चेंडू आणि मागे निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरी, थोडासा दबाव वाढतोय. 19 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 54 धावींची आवश्यकता आहे. लोअर फुटचा चेंडू होता, खूप मोठ्याने मात्र बॅट फिरवली होती, मात्र वेगाने फटका खेळायचा होता पण जास्त लांब जात नाहीये. शॉर्ट कव्हर पॉईंटला चेंडू जातोय, सर्कलच्या आधी चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 1 धाव आणि धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. एकूण अंकित झाले धाव फलकावर त्या 25 धावा, म्हणजे क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे. 8.33ची गती राखली आहे. आता मात्र 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 53 धावेंची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सामन्यात जिंकण्यासाठी जैन वन क्रिकेट संघ कामोठे या संघाला 17.66ची गती आता मात्र राखावी लागेल येणाऱ्या 3 षटकांमध्ये. थोडीशी विश्रांती घेतो, कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो माझे समालोचक मित्र सुभाष धुमाळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद. तर ड्रिंक सेंटरवर झालेला आणि जाऊया आपण नक्कीच आमच्या डीजेकडे. ऐकूया एक मधुर संगीत. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज.
18 चेंडूमध्ये 25 धावा आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच थोडंसं अवघड आव्हान आपल्याला पाहायला मिळतं आहे. बारक्या कांबळे बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की इतर फलंदाजांना मात्र ती कामगिरी करता येईल का, कारण बारक्या कांबळेकडे क्षमता होती, मात्र एखाद्या फलंदाजाला नक्कीच इथून मात्र निडर होऊन फलंदाजी करावी लागेल. मात्र सध्या जर विचार केला तर A1 जोडी गोडसे बी संघाचं पारडं नक्कीच जड आहे. भावेश पवार यांनी आपला स्पेल पूर्ण केलेल्या 2 षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना फक्त 11 धावा खर्च करून एक विकेट त्यांनी प्राप्त केलेलं आहे. तर सूरज केने याचंही षटक आपल्याला पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये त्याने एक सफलता अर्जित केली होती आणि 13 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन दूरच्या टोकाकडून गोलंदाजी मार्कवर सायडम गोलंदाज कपिल केने आपल्याला पाहायला मिळतोय. तर सामनाकरी फलंदाज निलेश म्हात्रे. अठरा चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र बेट होतो यष्टरक्षक आणि तोपर्यंत फलंदाज एक धाव पूर्ण करतात. लेग बॅटचा इशारा तो पंचांकडनं. धावसंख्या एकेरी धावेने वाढून होती. त्या धाव फलकावर 26 धावा. सतरा चेंडू आणि अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान कामोठे या संघाला. यावेळी मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक मोरा गारत होतोय कामोठे या संघाचा. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. हे गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झालाय तो सरताज, गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झालाय तो सरताज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. कपिल पाटील केंद्रीय. 4 फलंदाज बाजून डोगरच्या आसराला गेलेले आहेत आणि आपण पाहतोय 78 धावांचा पाठलाग करताना अडचणीमध्ये सापडतोय कामोठे या संघ. कारण धावफलकावर 26 धाव आपल्याला पाहायला मिळतात. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 16 चेंडूमध्ये अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. डेरिवली संघाचा कर्णधार, डेरिवली संघाचा कर्णधार कृपया आमच्याशी संपर्क साधा. डेरिवली संघाचा कर्णधार. यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम फटका. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले होते, मात्र अतिशय सुरेख झेल तिथे पकडला जातोय आणि आणखीन एक फलंदाज फेलला कामोठे या संघाचा. दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान, विकास कामे करीने मान, नेता हा आमचा मेहरबान, आहे हो आमची अनमान शान. सलाम करतोय साहेबांना आमच्या आज सारा समाज, सलाम करतोय साहेबांना आमच्या आज. डेरिवली संघाचा कर्णधार. मी विनंती करतोय पुन्हा एकदा, डेरिवली संघाचा कर्णधार कृपया त्वरित आमच्याशी संपर्क साधा. सूरज शेळके, आपणास विनंती, आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. सूरज शेळके जे I11 डेरिवली संघाचे कॅप्टन आहेत. सूरज शेळके, कॉमेंट्री बॉक्सजवळ आपण या. निम्मा संघ परपसर डगवटच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतोय गारद झालेला आणि आता मात्र आपण म्हणू शकतोय की पूर्णपणे पाड गोडसे बी संघाचं जड. यावेळी हलकासा अपील तिथे पाहायला मिळतोय, मात्र इम्पॅक्ट कुठेतरी एस्टेनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला होता आणि परिणामस्वरूप पंचाने अपील फेटाळून लावलेला आहे. मात्र चांगली गोलंदाज आपण पद्धत गोलंदाज कपिल केने याच्याकडून. 26-5 कामोठे संघ 78 लक्षाचा पाठला करताना. यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये. यावेळी मात्र हे आपण पाहू शकता कॉलिंग पाहायला मिळत नाही आणि परिणामस्वरूप नो मॅन स्लॅन्ड मध्ये चेंडू पडतोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूला नक्कीच पकडण्यासाठी झेपावलं तर मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेळ पाहायला मिळत नाही, कॉलिंग पाहायला मिळाली नव्हती. धावसंख्या 27. यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली
आणि आणखीन एक विकेट डाऊन कामोडे या संघाचा. हे बनजोडी सुकेश डाके निलेश पाटीलचा साथ साहेबांना आमच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय 12 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे आणि आता मात्र नक्कीच खूपच पिछाडीवर आपण पाहतोय या कामोडे या संघ. प्रेक्षकांनी जे अपेक्षा केली होती नक्कीच प्रेक्षकांच्या अपेक्षेचा भंग झालेला आहे आणि एकतर्फी नक्कीच सामना आता मात्र पाहायला मिळतोय. स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स, स्वरगंगा मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आपण त्वरित संपर्क साधायचे. स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोरे सर. पवन केने गोलंदाजीच्या मार्गावर पण पाहतोय शॉर्ट रनअपने. यावेळी मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न आणि यस चेंडू निघून जातोय या स्क्वेअर लेगच्या वरून सीमापार षटकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला. भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल धावसंख्या 6 ने वाढवून होती. धावफलक 33 धाव, 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये तब्बल 45 धावांची आवश्यकता आहे कामोडे संघाला सामना जिंकण्यासाठी. पलटी शॉट केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण थर्मल रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही. पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत करताना आपण पाहतोय A1 जोडी गोडसे हा संघ. कारण 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. यावेळी शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर कंप्लीट केली जाते या आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. इथून फक्त आणि फक्त धावांचं अर्थात पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण या सामन्यामध्ये विशेष काय त्या मात्र उरलेलं नाही. कारण 7 चेंडूंचा फक्त खेळ शेष आहे आणि तब्बल 44 धावांची आवश्यकता. हेलू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत फक्त एकच धाव. अतिशय सुरेख प्रदर्शन आपण पाहतोय. गोडसे बी संघ ज्या नक्कीच खेळासाठी प्रसिद्ध आहे तो खेळ त्याने या चषकामध्ये दाखवलेला आहे. लौकिकला साजेशी कामगिरी केलेली आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. परत सर आपण पाहतोय या जवळजवळ सामना संपल्यात जमा आहे. कारण 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. तर इथे अमरजी दळवी, अमर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर खास टेटवाळ्यावरून इथे आलेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी दयानंद म्हात्रे, कुमार पाटील यांना विनंती असेल आपण यावं. समोर खेळलेलं आहे लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करून फेकी करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. मोठ्या फरकाने विजय संपादन करण्याच्या तयारीमध्ये आपण बघतोय A1 जोडी गोडसे बी या संघाला. यावेळी मात्र 2 क्षेत्ररक्षक एक्स्ट्राचे मागे होते मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना चेंडूने बीट केलेलं आहे. निघून जातोय लॉंग शॉप रिझनमधून सीमापार चौकार. तर कुमार पाटील आमच्या आयोजन समितीमधील निलेश पाटील यांचे बंधू. A1 जोडी चांगला फटका आपण पाहतोय या सीमापार हा चौकार. मात्र नक्कीच या फटक्यांची आवश्यकता खरं तर सुरुवातीला होती. दिवा विझल्यानंतर तेल ओतण्याचा प्रयत्न केला जातोय. अमर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर टिटवाळ्यावरून खास आलेले आहेत अमर दळवी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय.
त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. फलंदाज बाद होतोय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. शेवटचे 2 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. हे आपण पाहू शकता. मागील चेंडूवर पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, आता फलंदाजा क्लीन बोल्ड होतोय. तब्बल 7वा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज संदेश येतोय. मात्र विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय A1 जोडी गुरसेप या संघाला. स्विंग अँड मिस. अंतिम षटक आणि अंतिम षटकामधील हा अंतिम चेंडू. तर अशा प्रकारे क्लीन बॉल आणि हा सामना जिंकलेला आहे A1 जोडी गुरसेप या संघाने. अभिनंदन.